तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तिकडे साऊथ आफ्रिकेत पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी अंडर-19 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल सुरू असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत सेमीफायनलचा रिझल्ट आला असेल किंवा फायनलही झाली असेल, तर तुम्ही बोल भिडूचं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही. काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे आता स्टोरीला सुरुवात करू. 2-3 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक रील दिसलं. टीम इंडियाचाच एक बॅटर स्ट्रेट ड्राईव्ह खेळत होता. कोहलीमुळे कव्हर ड्राईव्ह, रोहितमुळे पुल, सूर्यामुळे सुपला शॉट आपल्याला बघायला मिळत असतात. पण खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळून 10 वर्ष होऊन गेली. कारण स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा सचिन तेंडुलकरच. त्या रीलमध्ये तशीच स्ट्रेट ड्राईव्ह मारली होती भारताच्याच बॅटरनं. त्याचाही जर्सी नंबर 10, त्याचंही नाव सचिन आणि तोही मराठीच, आपल्या बीडचा सचिन धस. भारताच्या अंडर-19 टीमनं एकही मॅच न हारता वर्ल्ड कप फायनल गाठली. सेमीफायनलमध्ये 32 वर 4 असा स्कोर असताना सचिननं 96 रन्सची इनिंग खेळत भारताला फायनलमध्ये नेलं. पार 6व्या नंबरला बॅटिंगला येणारा सचिन टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या यादीत 3ऱ्या नंबरला आहे. शिवाजी पार्कवर घडलेल्या सचिनची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहिती, पण ही स्टोरी बीड मधल्या सचिनची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. संजय धस बीडला आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी. त्यांची पत्नी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी प्लेअर आणि सध्या पोलीस खात्यात API म्हणून मोठ्या जबाबदारीवर. आता भारतातल्या क्रिकेटर्सची लाईफ स्टोरी पाहिली तर एक गोष्ट सहज लक्षात येईल की बुमराह, पंत असे कित्येक क्रिकेटर्स त्यांच्या आईच्या कष्टामुळे आणि पाठिंब्यामुळे घडले. पण सचिन धसच्या बाबतीत स्टोरी थोडी वेगळी आहे. त्यानं क्रिकेटर बनावं हे स्वप्न होतं त्याच्या वडिलांचं. सचिनचा जन्म होण्याआधीच आपल्याला मुलगा झाला तर त्याला क्रिकेटर बनवू आणि त्याचं नाव आपला आवडता प्लेअर सचिन तेंडुलकर वरून ठेवू हे संजय धस यांनी ठरवलं होतं. मुलगा झाल्यावर स्वप्नाची एक स्टेप पूर्ण झाली. दुसरी स्टेप पूर्ण करायची जबाबदारी सचिनची होती. सचिनचे वडील छंद म्हणून क्रिकेट खेळायचे, पण त्यांना सचिनला छंदाच्या पलीकडे न्यायचं होतं. प्रोफेशनल क्रिकेटर बनवायचं होतं. बीडचे सगळ्यात फेमस कोच अशी ओळख असलेल्या अझहर शेख यांच्या अंडर सचिन खेळायला लागला. फक्त 4.5 वर्षांचा होता तेव्हापासून. आई पोलीस दलात असल्यानं घरात पहिलं प्राधान्य शिस्तीला होतं. त्यात सचिनची बहीणही अभ्यासात हुशार, अधिकारी बनायचं स्वप्न पाहणारी आणि सचिनलाही शाळेत चांगले मार्क पडायचे. मग आईचं म्हणणं पडलं, मुलाचा वेळ क्रिकेटमध्ये घालवण्यापेक्षा अभ्यासात घालवलेला बरा. पण सचिनचे वडील मात्र सचिन धस इंडियन क्रिकेटर या स्वप्नावर ठाम होते. इकडे अझहर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन प्रॅक्टिसमध्ये घाम गाळत होता. शाळा, अभ्यास, थकवा या सगळ्या गोष्टी मॅनेज करून. सचिन अंडर-12 असताना अंडर-14 खेळला, अंडर-14 असताना अंडर-16 खेळला. यातले काही दिवस तो पुण्यातही खेळला. पण तिथनं सचिनला पुन्हा बीडला यावं लागलं आणि सुरू झाला एक नवा स्ट्रगल. बीडमध्ये प्रॅक्टिससाठी 11 यार्डची पिच आहेत, म्हणजेच नॉर्मल पिच पेक्षा निम्मी, एकच बाजू असलेली. त्यात टफची पिचेस तयार करायला लागणारं पाणी नाही. ग्राउंड असली तरी त्यात पुण्या मुंबई सारख्या सुविधा नाहीत. पण धस बापलेक आणि अझहर शेख मागं फिरणारे नव्हते. संजय धस यांनी बीड क्रिकेट असोसिएशनच्या मदतीनं पिचेस उभी केली. सचिननं आपण सुविधांमध्ये मागं पडत असलो तरी मेहनतीच्या जोरावर बॅकलॉग भरून काढू याची काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी एक एक स्टेप पुढे जात राहिला. मागची 3 वर्ष NCA मध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या सचिनकडे मोक्याच्या क्षणी भारी खेळायचं स्किल आहे. ते फक्त अंडर-19 वर्ल्ड कप मध्येच दिसून येते असं नाही, तर सिलेक्ट व्हायची संधी मिळाली. पण हातात 40च बॉल आहेत. अशा वेळी सिलेक्टर्सच्या पुढ्यात 6 बाउंड्रीज मारणारा कार्यकर्ता हाच आहे. चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग याच्या जोडीला सचिनकडे आणखी एक गोष्ट चांगली आहे, लीडरशिप स्किल्स. म्हणूनच त्याला 2023च्या कुचबिहार ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या अंडर-19 टीमचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि त्यानं टीमला क्वार्टर फायनल्स पर्यंत नेलं. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तो 1.5 लाख रुपयांची बोली लागलेला सगळ्यात महागडा अंडर-19 प्लेअर ठरला होता. तिथं त्याची जादू फार चालली नाही, म्हणावी तशी संधीही मिळाली नाही. पण महाराष्ट्राच्या सिनियर्स सोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळणं त्याच्यासाठी जास्त पॉझिटिव्ह होतं. त्यानंतर त्याची भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप टीम मध्ये निवड झाली. एशिया कप, ट्राय सिरीज मध्ये सचिन चांगला खेळला, पण चर्चेचं कारण ठरला नाही. ज्या स्पार्कसाठी तो ओळखला जातो तो दिसून आला नाही. त्यानंतर सुरू झालं सगळ्यात मोठं चॅलेंज, साऊथ आफ्रिकेतला अंडर-19 वर्ल्ड कप. यातही सुरुवातीच्या मॅचेसमध्ये त्याच्या नावावर मोठा स्कोर नव्हता. वाट्याला कमी बॉल यायचे, त्यामुळे मारून खेळणं हेच टार्गेट असायचं. मग आली भारत विरुद्ध नेपाळ मॅच.
सलग 2 बॉलवर 2 विकेट गेल्यानंतर सचिन बॅटिंगला आला. भारताचा स्कोर होता 3 आऊट 62. पण सचिन जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर होता 4 आऊट 277. त्याने 101 बॉलमध्ये 116 रन केले. कॅप्टन उदय सहारन सोबत खतरनाक पार्टनरशिप केली. भारतानं आरामात मॅच जिंकली आणि सचिन धस मॅन ऑफ द मॅच ठरला. पण त्यापेक्षा भारी आणि चॅलेंजिंग विषय होता साऊथ आफ्रिकेविरुद्धची सेमीफायनल. एकतर नॉकआउट मॅच, त्यात होम ग्राउंडवर होम टीम समोर खेळायचं चॅलेंज. अशा टीम इंडियानं टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा स्कोर चेस करायचं ठरवलं. आफ्रिकेनं 245 रन्सचं टार्गेट दिलं, पण चेस करताना भारताचा स्कोर झाला 4 आऊट 32 रन. मोक्याच्या क्षणी मॅच गेली असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण क्रीजवर असलेले 2 जण याला अपवाद होते, कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस. या दोघांनी 171 रनची पार्टनरशिप केली. सचिननं सुरुवातीला डिफेन्सवर भर दिला. आपली थोडीशी घाई आफ्रिकेला मॅचमध्ये आणू शकते हे डोक्यात फिट ठेवलं आणि आफ्रिकन बॉलर्सला चुका करायला भाग पाडलं. 50, 70, 90चे आकडे मागे पडले आणि सचिन 96 वर खेळताना आऊट झाला. उदय सहारनही 81 वर गेला. पण डिफेन्स, ड्राईव्ह, पूल आणि माइंड गेम या सगळ्याचं मिक्सचर असलेल्या सचिन धसनं जिंकायचा पाया पक्का केला होता. भारत जिंकला आणि अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल गाठली, तेही 9व्यांदा. सेमीफायनलमध्ये सचिननं 96 रन्स केले, उदयने 81 रन्स केले. पण मॅन ऑफ द मॅच मिळालं उदयला. पण यावरून सचिन नाराज झाला नाही. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यानं सांगितलं, माझ्यासाठी टीम जिंकली हे जास्त महत्वाचं होतं. उदय मला सतत गाईड करत होता, कॉन्फिडन्स देत होता. जिंकण्याचं आणि मी भारी खेळण्याचं सगळं क्रेडिट त्याचं आहे. आपण त्या सचिन प्रमाणेच मैदानाबाहेरही डाऊन टू अर्थ आहोत हे या सचिनने दाखवून दिलं. 10 नंबरची जर्सी घालून खेळणाऱ्या मराठवाड्यातल्या 19 वर्षांच्या पोरानं भारताला पुन्हा एकदा संधी दिली. कडक स्ट्रेट ड्राईव्ह मारणाऱ्या प्लेअरनं देशाला वर्ल्ड कप जिंकून देताना पाहण्याची आणि सचिन सचिन म्हणत चीअर करण्याची.